नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे। मी श्री आगरकर सर, इयत्ता 10वी, विषय गणित भाग 2। आज आपण पुढील भाग पाहणार आहोत। मराठी आणि सेमी माध्यम यांच्यासाठी एकत्रित व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। प्रमेय ही गोष्ट आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहेत। दिलेले प्रमेय पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता यांच्या स्वरूपात लिहावयाचे आहे। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्यालाच आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी थेरम असे म्हणणार आहोत। तर प्रमेय काय आहे ते पहा। प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। विद्यार्थी मित्रांनो, प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। मग याचा पक्ष आपल्याला लिहावा लागेल। म्हणजे जर आणि तर याच्या स्वरूपात जर विधान आले तर त्याला आपण पक्ष म्हणतो। मग इथे जर मी जर शब्द टाकला, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग त्रिकोण कोणता दिलेला आहे आपल्याला? तर आपला त्रिकोण आहे त्रिकोण ABC, बरोबर। याच्यामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा ही जी लाल रेषा आहे ती रेषा आहे L। ती कोणाला समांतर आहे? बाजू BC ला समांतर आहे। म्हणजे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेघ BC आणि रेषा L ही, आता ही रेषा बाजू AB ला P मध्ये आणि बाजू AC ला Q मध्ये छेदते। तर पुढे काय होते ते पहा। म्हणजे हा झाला तुमचा पक्ष। तर साध्य, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। मग बघा, रेषा कोणती दिली? L। ही कोणत्या बाजूला समांतर आहे? BC ला। त्रिकोणाच्या उरलेल्या बाजू कोणत्या आहेत? AB। आणि दुसरी बाजू कोणती आहे? AC। या बाजूला प्रमाणात विभागते, एकाच प्रमाणात विभागते। म्हणजे कशी विभागेल बघा, तर इथं हे आलेले आहे AP, दुसरं प्रमाण आलेलं आहे PB। म्हणजे काय येईल इथं? AP छेद PB। या बाजूला बघू आता, या AC रेषेला कसं प्रमाणात विभागेल? हे प्रमाण आलेलं आहे तुमचं AQ आणि खालील राहिलेलं प्रमाण कोणतं आहे? AC। म्हणजे कसं येईल ते? AQ छेद PC। म्हणजे पक्ष साध्य। आता इथं आपण एक रचना करू। रेघ PC, हा रेघ PC आणि रेघ BQ काढा आणि जी काढणारी रेषा आहे ती आपण डॉट 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 रेषेने दाखवलेली आहे। आता याची आपण सिद्धता पाहू। या आकृतीमध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत असं बघू आपण ऍक्च्युअली आहेत का। हा त्रिकोण APQ आहे आणि हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण कोणता आहे? PQB आहे असं आपण त्याला मानू। मग समान उंचीचे त्रिकोण असं का म्हटलेलं आहे त्याला? तर यांचा जर APQ चा जर शिरोबिंदू तुम्ही Q मानला, हा इथला शिरोबिंदू Q मानला आणि PQB याचा शिरोबिंदू सुद्धा Q मानला, तर ह्या Q वरनं ह्या AB या बाजूवर जर तुम्ही लंब टाकला म्हणजे यांची उंची काय होणार आहे? समान होणार आहे। म्हणजे बघा, जरी त्रिकोण APQ असला तर Q मधनं जो शिरोलंब येणार आहे तो AP या बाजूवर येणार आहे, म्हणजे ही झाली त्याची उंची। दुसरा त्रिकोण कोणता आहे? PQB। ह्याच Q मधनं येणारा शिरोलंब PB या बाजूवर येणार आहे, म्हणजे ही झाली उंची। म्हणजे हे कसलं त्रिकोण झालं? हे झालं समान उंचीचे त्रिकोण। मग आपल्याला माहिती आहे, जर त्रिकोणाची उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे पायांच्या स्वरूपात असतात। म्हणजे हा पहिला त्रिकोण एरिया त्रिकोण APQ आणि खाली एरिया त्रिकोण PQB बरोबर। आता APQ चा पाया कोणता आला? AP
आणि PQB चा पाया कोणता आलेला आहे? PB आलेला आहे 11:1, कारण क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. तसंच दुसरा एरिया ऑफ त्रिकोण APQ छेदस्थानी. आता दुसरा त्रिकोण विचारात घेऊ. ही पुढचा PQC हा त्रिकोण विचारात घेऊ. मग हा APQ आणि हा PQC हे जर दोन त्रिकोण तुम्ही विचारात घेतलं तर आता काय करायचं? P हा शिरोबिंदू विचारात घ्यायचा. म्हणजे ह्या APQ त्रिकोणाचा P मधून जर लंब टाकला तर हा PQ झाली तुमची उंची आणि PQC या त्रिकोणाची P मधनं जर शिरोलंब टाकला तर पुन्हा PQ हा काय झाला? तुमचा लंब. म्हणजे याची सुद्धा उंची समानच आहे. एरिया त्रिकोण APQ त्याचा पाया झाला 1Q आणि एरिया त्रिकोण PQC त्याचा पाया कोणता झालेला आहे? QC. म्हणजे याची सुद्धा उंची समान, म्हणून याची क्षेत्रफळ कशाच्या स्वरूपात आहेत? पायांच्या समान प्रमाणात आहे. पहिल्यांदा समीकरण 1, नंतर आपण समीकरण त्याला 2 दिले. आता थोडासा विचार करा की ही खालचे जे त्रिकोण आहेत, हा त्रिकोण PQB आणि हितला त्रिकोण कोणता आहे? PQC. म्हणजे हा का PQB, तुम्ही नीट विचार करा, आणि PQC ही जे दोन त्रिकोण आहेत, ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा BC हा समान आहे. सॉरी, पाया PQ हा काय आहे? समान आहे. आणि हे समांतर रेषेतील त्रिकोण आहे. समांतर रेषा कोणत्या? ही PQ म्हणजे L समांतर कोणती येईल? तुमची बाजू BC. समांतर रेषा L समांतर बाजू कोणती आली? तुमची BC. म्हणजे यांचा पाया PQ आणि रेषा सुद्धा समान, म्हणजे यांची उंची सुद्धा कशी असणार आहे? समानच असणार आहे. मग ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणाची पाया आणि उंची समान असते त्यावेळेस त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. मग कोणकोणतं त्रिकोण होतं आपलं? तर त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांची क्षेत्रफळे समान, म्हणून एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC हे समान आहे. आता 1 आणि 2 मध्ये लक्षात घ्या, तिथं एरिया त्रिकोण PQB आहे, तिथे सुद्धा एरिया त्रिकोण PQB आहे. एरिया त्रिकोण PQC इथे सुद्धा एरिया त्रिकोण PQC. पण हा PQB आणि हा PQC या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहे. म्हणजे 1 आणि 2 यांचा छेद जो आहे तो छेद कसा झालेला आहे? समान झालेला आहे. म्हणून हे समीकरण 1, 2 आणि 3 वरून आपण असं लिहू शकतो की एरिया त्रिकोण APQ छेदस्थानी एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ छेदस्थानी एरिया त्रिकोण PQC. म्हणजे ह्या 1 आणि 2 च्या डाव्या बाजू समान आल्या. डाव्या बाजू जर समान आल्या तर 1 आणि 2 च्या उजव्या सुद्धा बाजू कशा येणार? त्या समानच येणार आहे. म्हणून AP छेद PB बरोबर काय आलेलं आहे? AQ छेद QC हे आपलं सिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व्यवस्थितरित्या वहीत लिहून घ्यायचं आहे. हेच आपण सेमीसाठी पाहणार आहोत. Basic proportionality theorem. If a line parallel to side of a triangle intersects the remaining sides in two distinct points. आता ट्रायंगल कोणता आहे? ABC. याच्यामध्ये लाईन कोणती आहे? तुमची L. ही लाईन जी आहे ती कुणाला पॅरलल आहे? BC ला. मग ही लाईन ह्या BC ला पॅरलल. रिमेनिंग साइड कोणत्या आहेत? AB. आणि इकडे कोणती साइड झाली? AC. त्याला काय करतात? Then the line divides the sides in the same proportion. Same proportion कसं येईल? AP upon PB, AQ upon QC. गिवन बघू. In a triangle ABC, हा ट्रायंगल तुमचा ABC आहे. Line L parallel line BC and line L intersects AB and AC, P and Q respectively. ही जी लाईन L आहे ती AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. पाहू आपण थोडंसं याच्यात. बघा, ही लाईन L पॅरलल कुणाला? लाईन BC ला. आणि इंटरसेक्ट कसं होईल? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. एक कंस्ट्रक्शन करू आपण. ड्रॉ सेगमेंट PC अँड ड्रॉ सेगमेंट BQ. हा PC आणि हा काय आहे तुमचा? BQ. आता याचा आपण प्रूफ बघू. इन ट्रायंगल APQ
हा वरचा ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB, हा ट्रायंगल कोणता आहे तुमचा PQB, हॅव इक्वल हाईट्स. काय इक्वल हाईट आली तर APQ आणि PQB याचा जर व्हर्टेक्स तुम्ही Q घेतला तर Q वरनं परपेंडिक्युलर टाकला तर हा परपेंडिक्युलर APQ ला सुद्धा होऊ शकतो आणि PQB ला सुद्धा होऊ शकतो. मग परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, हाईट्स म्हणणार आहे. आणि दोन्ही ट्रायंगलचे परपेंडिक्युलर एकच असल्यामुळे इक्वल हाईट्स. मग ज्यावेळेस इक्वल हाईट्स असते तेव्हा एरिया प्रोपोर्शनेट टू बेसेस, म्हणजे त्याचा जर एरिया लिहायचा असेल तर तो प्रोपोर्शनल कुठे घ्यायचा असतो, बेसिसला घ्यायचा असतो. मग पहा एरिया ऑफ ट्रायंगल APQ हा अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल तुमचा PQB. मग प्रोपोर्शनल कसं येईल त्याचं, तर त्याचं प्रोपोर्शनल येईल AP अपॉन PB. लक्षात घ्या त्याचं प्रोपोर्शनल कसं येईल, तर त्याचं प्रोपोर्शनल कसं येईल AP अपॉन PB. हे झालं फर्स्ट एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस. Then second, area of triangle APQ and area of triangle PQC. आता ही घेतलं बघ, हे करता PQC घेतलं. APQ आता इथं व्हर्टेक्स P हा म्हणा आणि PQC त्याचा सुद्धा व्हर्टेक्स कुठला म्हणा P. म्हणजे इथनं जर परपेंडिक्युलर टाकला तर ही APQ ची सुद्धा हाईट होईल आणि PQC ची सुद्धा हाईट होईल. म्हणजे दोन्ही हाईट कशा आल्या, इक्वल आल्या. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC आणि त्यावेळेस त्याचा बेस कोणता येईल, AQ अपॉन कोणता आला, QC आलेला आहे. याला इक्वेशन सेकंड एरिया प्रोपोर्शनल टू बेस. बट सेगमेंट PQ इज अ कॉमन बेस. आता हा PQ जो झाला तो बेस आपण पकडू. कोणाचा बेस, तर ह्या ट्रायंगल PQB चा आणि दुसरा ट्रायंगल PQC चा. बघा segment PQ is common base of triangle PQB and triangle PQC and segment PQ parallel BC. हे तर आपल्याला दिलेलंच आहे, हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे, थेरम मध्ये हे गिव्हन आहे. म्हणजेच दोन पॅरलल लाईन मध्ये जर दोन ट्रायंगल असतील तर त्यांची बेस आणि हाईट कशी असते, इक्वल असते. म्हणजे ह्यांची हाईट सुद्धा काय झाली, इक्वल झाली आणि बेस तर इक्वलच आहे. मग ज्यावेळेस बेस आणि हाईट इक्वल असेल त्यावेळेस त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा सेम असतो. म्हणजे कसं होईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. हे झालं इक्वेशन थर्ड. पण फर्स्ट अँड सेकंडचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQB, इथं सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQC, इथं सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे फर्स्ट अँड सेकंडचा दोन्हीचा डिनोमिनेटर इक्वल आला. कशावरून, थर्ड वरून. मग डिनोमिनेटर इक्वल म्हटल्यावर न्यूमरेटर सुद्धा इक्वल, म्हणजे ह्याची लेफ्ट हँड साइड इक्वल म्हणजे राईट हँड साइड काय येईल, इक्वल. म्हणून आपण देऊ फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड राईट हँड साइड इक्वल AP अपॉन, किंवा हे ट्रायंगल दाखव, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इथं, आणि एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. दोघांची लेफ्ट हँड साइड इक्वल, देअरफॉर राईट हँड साइड AP अपॉन PB इज इक्वल टू इकडे काय येईल, AQ अपॉन QC. अशा पद्धतीने हे BPT थेरम विद्यार्थी मित्रांनो वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता याचे आपण हे जे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय होतं त्याचा व्यत्यास बघू. आता हा व्यत्यास फक्त आपल्याला लिहून काढायचा आहे, याची सिद्धता वगैरे काय लिहायची नाही. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते. मग ही आकृती बघा, ही त्रिकोण ABC आकृती आहे. जर L ही त्रिकोण ABC च्या बाजू AB आणि बाजू AC ला P आणि Q, इथं P आहे इथं काय Q मध्ये छेदत असेल तर त्यांचं गुणोत्तर कसं येईल बघा, तर त्यांचं गुणोत्तर येईल AP छेद PB बरोबर इकडे येईल AQ छेद QC. तर रेषा L समांतर कोणाला असते, BC ला. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं नीट लक्षात ठेवा, ही L समांतर BC ला दिलती आणि आपण ही गुणोत्तर सिद्ध केली. आता व्यत्यासामध्ये तुम्हाला गुणोत्तर देताना एखाद्या त्रिकोणाचं गुणोत्तर जर समान असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. या पद्धतीने आपल्याला एका दुसऱ्या
हेच कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. थेरम इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. लाईन कोणती आहे? एल. ती डिवाइड करते कुणाला? ट्रायंगलला. मग कशी डिवाइड करते? इकडं AP आहे, इकडं PB आहे, या बाजूला AQ आहे आणि या बाजूला QC आहे. बघा, पण ती डिवाइड करते कशी करते? इन द सेम रेशो. म्हणजे ह्यांचा जो रेशो आहे तो कसा आहे? सेम. द लाईन इज पॅरलल टू द थर्ड लाईन. तर ही लाईन कोणाला पॅरलल असते? थर्ड लाईन. याचं प्रूफ वगैरे आपल्याला काही पाहायचं नाही. म्हणजे कसं असतं की तो तुम्हाला हा रेशो दिला असतो. जर हा रेशो इक्वल असेल तर ही लाईन थर्ड साइडला कशी पॅरलल असते हे फक्त आपण घेऊन काढणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सोडवल्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहू. मी ज्या गोष्टी घेणार नाही तो भाग कॅन्सल समजावा हे आपण लक्षात घ्या. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC. आता हा त्रिकोण ABC आहे, ही बाजू DE आहे, ही DE जी बाजू आहे ही कोणाला समांतर आहे? BC ला समांतर आहे. AD बरोबर 1.8, EC बरोबर किती? 7.2. तर काय काढा म्हणतात की AE काढा. अजून एक दिले DB बरोबर किती? 5.4. ओके. आता आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बघितले. काय बघितले? एखादी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असेल. तुम्हाला दिलंय तिथं DE समांतर कोणाला दिली? BC ला. जर एखादी रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर उरलेल्या बाजूचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे हा का त्रिकोण ABC मध्ये काय दिलंय? DE समांतर BC. ही त्रिकोण ABC. DE समांतर कोण आहे तुमचा? BC. मग गुणोत्तर काय झालं? AD छेद DB बरोबर इकडं AE छेद EC. हे गुणोत्तर झालेलं आहे. हे सोडवलंय त्यांनी. कसं सोडवलंय बघा. AD ची किंमत 1.8, DB ची किंमत 5.4, AE ची किंमत काढायची आहे, EC ची किंमत 7.2. तिरकस गुणाकार करू आपण. AE गुणिले 5.4 बरोबर 1.8 गुणिले 7.2. मला इथं AE ची किंमत काढायची. 5.4 त्याला गुणतोय म्हणजे इकडे गेल्यावर काय करेल? त्याला भागेल. मग कसं येतंय बघा. 1.8 गुणिले 7.2 छेदस्थानी किती? 5.4. आता बघा पॉईंट भागाकार करू. हे 18 आणि 54. 18 एके 18, 18 त्रिक 54. आणि ह्या पॉईंट नंतर एक अंक, ह्या पॉईंट नंतर एक आहे. हे पॉईंटला पॉईंट सुद्धा कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं वरती? 7.2 आणि छेदस्थानी किती आला? 3. मग आता भाग लावू. पॉईंट नाही समजू. 3 दुनी 6, 7तून 6 गेला उरला 1 आणि 3 येतो 12. आणि आता विचार करून ते पॉईंट एका अंकाने 2.4 सेंटीमीटर. कशाचं उत्तर आलेलं आहे? AE बरोबर किती सेंटीमीटर आलेलं आहे? आपलं 2.4 सेंटीमीटर आलेलं आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. हेच सेमीसाठी आपण उदाहरण पाहणार आहोत. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC. हा DE पॅरलल आहे BC ला. DB इज इक्वल टू 5.4, AD इज इक्वल टू 1.8, EC इज इक्वल टू 7.2 आणि AE इज इक्वल टू फाइंड आउट करायचं. आता पहा, आपण पाहिलेलं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये एखादी रेषा दुसऱ्या बाजूला पॅरलल असेल. इथे दिलंय तुम्हाला इन ट्रायंगल ABC DE पॅरलल काय आहे? BC आहे. मग रिमेनिंग साइड जे असतात त्या प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे कशा? AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. हो का? ही रेषा ह्याला पॅरलल म्हणजे रिमेनिंग साइड कुठली? ही AB. मग कसं येईल? AD अपॉन DB. रिमेनिंग साइड कुठली? AC. AE अपॉन EC. ओके. पुट द व्हॅल्यूज. AD इज इक्वल टू 1.8, DB इज इक्वल टू 5.4, AE इज इक्वल टू फाइंड आउट, EC इज इक्वल टू 7.2. आता AE काढायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. AE इंटू 5.4 इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2. AE काढायचा आहे. ह्याला 5.4 मल्टिप्लिकेशन आहे. इकडे आल्या डिवाइड होईल. म्हणजे इथे मी तुम्हाला समजून दाखवतो. 1.8 इंटू 7.2 अपॉन त्याला. आता भागाकार करायचा आहे. पॉईंट नाही समजून असं करू. 18 एके 18, 18 त्रिक 54. ह्या पॉईंट नंतर एक अंक, ह्या पॉईंट नंतर एक अंक म्हणजे पॉईंट नंतर गेला. इथे किती आलं? 7.2 किलोमीटरला 3. आता पॉईंटला पॉईंट जाणार नाही कारण वरती आहे खाली नाही. म्हणजे 3 2 6
उरला 1 आणि 3 चौक 12 पॉईंट एका अंकाने म्हणजे किती झाला तुमचा E किती आलेला 2.4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या उदाहरण लिहायचं आहे. दुसरं उदाहरण त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15 PM दिलाय लिहून टाकू आपण 15 PQ बरोबर 25 सगळाच दिलाय बघा PQ दिलेला आहे 25 PR बरोबर 20 हा सुद्धा सगळाच दिलेला आहे 20 आणि NR बरोबर किती दिलेला आहे 8 दिलेला आहे 8. तर रेषा NM ही रेषा NM RQ ला समांतर आहे का बघा. म्हणजे आपल्याला गुणोत्तर दिले. गुणोत्तर देताना पहा हे सगळंची सगळं PR. आता बघू PR कसा तयार झालेला आहे. PR बरोबर किती दिलेला आहे तुम्हाला 20. पण PR कसा तयार झालेला आहे तर PR PN अधिक NR बरोबर 20. आता PN काढू आपण इथे. PN अधिक NR किती आहे 8 बरोबर 20 म्हणजे PN बरोबर 20 वजा 8 बरोबर 12 म्हणजे PN किती आला तुमचा 12. आता इथे गुणोत्तर घेऊन बघू आपण. इथं आहे PN खालचं गुणोत्तर कोणतं आहे NR. PN आहे 12 छेदस्थानी 8 4च्या पाड्यात असतो 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8 म्हणजे पहिलं गुणोत्तर जे आहे ते किती आलेलं आहे 3/2. आता दुसरं PQ दिलाय बघा तुम्हाला सगळा. PQ बरोबर किती आहे 25. पण PQ कसा तयार झालेला आहे PM अधिक MQ बरोबर किती 25. आता पहा आपल्याला PM दिलेला आहे 15 आणि MQ काढू आपण त्याच्यावर. MQ बरोबर किती 25 म्हणजे MQ बरोबर किती येईल 25 अधिक 15 तिकडे गेला वजा 15 आणि 25 मधनं 15 गेला किती आला 10. आणि आता ते गुणोत्तर काढू आपण. म्हणजे PM छेदस्थानी काय आला MQ. PM दिलाय 15 MQ दिलाय 10 5च्या पाड्यात आहे 5 त्रिक 15 5 दुनी 10. 1 आणि 2 चे निरीक्षण करा. दोन्ही गुणोत्तर 3/2 3/2 समान आलेले आहेत. म्हणून आपण आता इथे लिहू 1 व 2 वरून 1 आणि 2 वरून काय आलं PN छेद NR बरोबर PM छेद MQ. कशावरून 1 आणि 2 वरून. मग जर दर गुणोत्तर समान असतील तर ही NM रेषा समांतर असते कुणाला RQ ला. म्हणून आपण असं लिहू म्हणून रेषा NQ ही समांतर आहे कुणाला तर बाजू RQ ला. कारण त्याला द्यायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय त्याचा व्यत्यास. या पद्धतीने हे सिद्ध होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हेच आपण आता सेमीसाठी पाहणार आहोत. जसं दिलंय तसं पाहू आपण. PM इज इक्वल टू किती आहे 15. PQ इज इक्वल टू किती आहे 25. PQ इथून सुरुवात होते आता लिहितो 25 हा सगळाच आहे. PR म्हणजे सगळाच दिलेला आहे. हा किती दिलेला आहे PR इज इक्वल टू 20 आणि NR इज इक्वल टू 8. स्टेट फेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. ही NM लाईन RQ ला पॅरलल आहे का ते आपल्याला पाहिजे. मग त्यासाठी ही जो रेशो आहे तो इक्वल आला पाहिजे. मग आपण एक एक रेशो काढू. आता पहा PR हा किती दिलेला आहे तुमचा 20. पण PR हा कसा तयार झाला आहे PN प्लस NR इज इक्वल टू 20. आपण PN काढू. PN प्लस NR हाऊ मेनी 8 इज इक्वल टू 20. म्हणजे PN इज इक्वल टू 20 प्लस 8 तिकडे गेला -8 म्हणजे PN इज इक्वल टू किती आला 12. आणि आता इथला रेशो बघू आपण. PN अपॉन NR. PN 12 NR 8 ह्याला 4चा 4 ने भाग जाईल बघा. 4चा 3 जा 12 4चा 2 जा 8. याला म्हटलं इक्वेशन 5.
आता तसंच इकडं पी क्यू जे आहे तो पी क्यू किती दिलेला आहे 25. पण पी क्यू तयार कसा झाला पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू 25. पी एम हाऊ मेनी 15 प्लस एम क्यू इज इक्वल टू 25. एम क्यू इज इक्वल टू 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. एम क्यू इज इक्वल टू किती आला 10 आला. आता पहा इकडचा रेशो घेऊ आपण म्हणजे पी एम अपॉन एम क्यू पी एम 15 अपॉन 10 5 चा 3 जा 15 5 चा 2 जा 10 ह्याला म्हणतो सेकंड. आता ऑब्झर्व द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे याला असं म्हणू आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडची दोघांची राईट हँड साईड इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साईड इक्वल येईल म्हणजे काय येईल पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू तिथं आलं पी एम अपॉन एम क्यू म्हणजे पी एम अपॉन एन आर पी एम अपॉन एन क्यू जर रेशो जर इक्वल आला तर लाईन ही जी लाईन आहे का हा रेशो हा रेशो ही लाईन एन एम पॅरलल असणार आहे तुम्हाला साइड आरतीला असणार आहे. कशावर लिहितो बाय कॉन्व्हर्स कारण कॉन्व्हर्स जो आपण बघितलाय ना त्याच्यावर लिहितो बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्टी थेरम त्याच्या कॉन्व्हर्सने हे प्रूव्ह होत आहे. आता बघा पुन्हा एक आपलं शेजारील आकृतीत 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा कोणताही एक बिंदू म्हणजे हा का त्रिकोणाच्या आतमध्ये एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलेला आहे बरोबर आहे. हा इकडे ई ला जोडला डी ला जोडला आणि एफ ला जोडला. रेख पी क्यू समांतर डी बरोबर आहे. ही पी क्यू कोणाला समांतर आहे डी ला. क्यू आर समांतर ई एफ क्यू आर पहा ही क्यू आर समांतर ई एफ आणि पी आर जी समांतर आहे ती डी एफ हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. आता सिद्धता ही कृती आहे बघा ऍक्टिव्हिटी बेस असं त्याला म्हणतो आपण त्याला ऍक्टिव्हिटी. सेमीवाले आमचे ऍक्टिव्हिटी म्हणतील मराठीवाले याला काय म्हणतील कृती. कृतीमध्ये एक लक्षात ठेवायचं की चौकटीमध्ये फक्त लिहायचं असतं त्यांच्याप्रमाणे आपल्या मनाने लिहायचं नाही. जर कच्चं कुठं करायचं असेल तर साईडला करायचं काय करायचं नाही. आता त्रिकोण एक्स डी ई मध्ये कोणता त्रिकोण घेतलाय त्यांनी विचारात एक्स डी ई कुठचा पी क्यू समांतर डी हा पी क्यू आहे आणि हा काय आहे तुमचा डी. हे आपल्याला दिलेच त्यांनी इथं काही तर एक पी क्यू समांतर डी दिलंय म्हणजे कारण लिहायला लावलंय म्हणजे कारण काय येईल आपलं पक्ष कारण ते आपल्याला त्यांनी द्यायला दिलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे आता हा फक्त त्रिकोण विचारात घेऊ आपण एक्स डी ई ही रेषा ह्या बाजूला समांतर म्हणजे ही गुणोत्तर समांतर समान याला गुणोत्तर एक्स पी बघा इथं तर एक्स पी दिले मग खालचं कोणतं येईल पी डी एक्स पी छेद पी डी बरोबर. आता इकडचं खालचं कोणतं दिलंय क्यू ए म्हणजे वरचं कोणतं असणार आहे एक्स क्यू काय झालं गुणोत्तर एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू आकडा एक प्रमाणाचे मूलभूत प्रमाणाचे. ओके दुसरा त्रिकोण एक्स ई एफ मध्ये बघू अगोदर एक्स एक्स ई एफ म्हणजे समोरचा त्रिकोण क्यू आर समांतर ई एफ पुन्हा आपल्याला ते दिलेलेच आहे क्यू आर समांतर ई एफ याला सुद्धा याच्याप्रमाणे कारण काय येईल तुमचं पक्षच कारण येणार आहे. आता हित ही गुणोत्तर आपल्याला लिहावी लागतील आता एक्स ई एफ म्हणजे काय येईल हा एक्स क्यू छेद क्यू ई किंवा हे पुढचं लिहिलं मी चालेल एक्स आर छेद आर एफ काय अडचण नाही. आणि आता ह्या बाजूचं काय येईल एक्स क्यू छेद क्यू ई एक्स क्यू छेद काय आला क्यू आकडा 2. मग ही गुणोत्तर कशाने लिहिली तर याला सुद्धा कारण हिचं काय येणार आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता बघा ही एक आकडा आहे हा 2 आकडा आहे या एक आकड्याची ही उजवी बाजू या 2 आकड्याची ही उजवी बाजू दोघांची जी उजवी बाजू जी आहे ती समान आहे म्हणजे बघा इथं काय आहे ही उजवी बाजू एक्स क्यू छेद क्यू ई
आणि इथं सुद्धा काय आहे, ही उजवी बाजू एक्स छेद क्यू. मग दोघांच्या उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू कशा येतील, समान. म्हणजे एक्स पी छेद पी डी ह्या बाजूला आणि एक्स आर छेद आर एफ ह्या बाजूला गेलं. एक्स पी छेद पी डी आलं आणि इकडे काय आलं, एक्स आर छेद आर एफ. मग ही गुणोत्तर कोणत्या त्रिकोणात आहे ती बघू आपण. एक्स पी छेद पी डी म्हणजे बघा ही गुणोत्तर आणि ही गुणोत्तर, आणि इकडं एक्स आर छेद आर एफ, एक्स आर छेद आर एफ. म्हणजे त्रिकोण जो आहे तो कोणता त्रिकोण तयार होईल आपला, एक्स डी एफ. आणि त्याची जर दोन गुणोत्तर समांतर असतील तर ही पी आर बाजू कोणाला समांतर येईल, डी एफ ला समांतर येईल. म्हणजे पी आर समांतर डी एफ का, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्याख्या. हेच उदाहरण आपण विद्यार्थी मित्रांनो सेमीसाठी पाहणार आहोत. तर बघूया, याला आपण काय म्हणणार आहोत, ऍक्टिव्हिटी असे म्हणणार आहोत. युक्त आहे त्यांच्याप्रमाणे करूया. प्रश्न वाचूया. आता पुन्हा एकदा लाईन इन ट्रँगल एक्स डी ई, कोणता ट्रँगल आहे, एक्स डी ई. पी क्यू पॅरलल डी, पी क्यू पॅरलल डी हे आपल्याला दिलेलंच आहे तुम्ही, म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहोत, त्याला गिव्हन म्हणणार आहोत. मग आता एक्स डी ई पी क्यू पॅरलल डी, बेसिक प्रॉपर्टी थिअरम काय येईल इथं, एक्स पी दिलाय त्यांनी अपॉन पी डी, म्हणजे इथं काय येऊ शकतो तुमचा पी डी असा येऊ शकतो. आता इथं खालची बाजू दिली क्यू ई, म्हणजे वरची बाजू काय येईल तुमची एक्स क्यू. फर्स्ट बेसिक प्रॉपर्टी थिअरम. इन ट्रँगल एक्स ई एफ, हा ट्रँगल कोणता आहे, एक्स ई एफ. ही क्यू आर पॅरलल कुणाला आहे, ई एफ ला. मग एखादी लाईन एखाद्या साईडला पॅरलल असेल तर रिमेनिंग साईड चार रेषा घ्यायचा. आता इथे सगळाच रेषा आपल्याला लिहायचा, म्हणजे काय येईल, एक्स आर अपॉन आर एफ. हा ह्याला काय दिलं मी गिव्हन, आणि एक्स आर अपॉन आर एफ त्या बाजूला आलं, आणि ह्या बाजूला काय येईल तुमचं एक्स क्यू अपॉन क्यू ए. ओके, सेकंड, आणि त्याला रिझन द्यावा लागणार आहे. हेच रिझन आहे बेसिक प्रॉपर्टी थिअरम. इथे फक्त मी शॉर्ट मध्ये देतो बीपीटी. बी मीन्स बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, आता ही फर्स्ट आणि ही सेकंड, ह्या फर्स्टची राईट हँड साइड बघा एक्स क्यू अपॉन क्यू, आणि सेकंड त्याची सुद्धा तुम्ही राईट हँड साइड बघा. दोघांची राईट हँड साइड इक्वल, देअरफॉर लेफ्ट हँड साइड काय असणार आहे, इक्वल. म्हणजे इथे येईल एक्स पी अपॉन पी डी या बाजूला, एक्स पी अपॉन पी डी, आणि ह्याची लेफ्ट हँड साइड काय येईल, एक्स आर अपॉन आर एफ, एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. मग एक्स पी अपॉन पी डी कुठे आहे, तिथे एक्स पी अपॉन पी डी, एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजेच ह्या जर दोन साईडचा रेशो इक्वल असेल तर ही लाईन किंवा ही सेगमेंट पी आर पॅरलल असेल सेगमेंट डी ला. सेगमेंट पी आर पॅरलल सेगमेंट डी का, तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्टी थिअरम. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे सर्व उदाहरणे बघितल्या आपल्या ग्रुपला टाका. काय अडचण असेल तर माझा शेवटी नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्र.